तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आपल्या चॅनलवरती फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत आणि पहिल्यांदा आपण झिरोपासून या क्लासेसची सुरुवात केलेली आहे। म्हणजे आपल्याला कोणकोणते मटेरियल्स पाहिजे, पॅटर्न कसे काढायचे, मेजरमेंट कसं घ्यायचं आणि साधा ब्लाऊज कटिंग कसा करायचा, म्हणजे साध्या ब्लाऊजपासून आपण सुरुवात केलेली आहे। तर साधा ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते आपण पाहिलेलं आहे, स्टिचिंगसुद्धा पाहिलेलं आहे आणि स्टिचिंगचा हा लास्टचा व्हिडिओ आहे। म्हणजे आज आपल्या साध्या ब्लाऊजची पूर्ण शिलाई कंप्लीट झालेली आहे। हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप आवडला असेल, कारण की खूप डीपमध्ये मी सगळं काही सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं। त्यामुळे आणि ही जर माहिती तुम्हाला वाटत असेल महत्त्वपूर्ण आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे, तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे कोणी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना घरबसल्या मोफत फ्रीमध्ये हा शिवण क्लास कंप्लीट करता येईल। त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट्स करत राहा। आणि पुढे आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या छातीसाठी कोणकोणती मापे घ्यायची, म्हणजे 28 छाती असेल तर मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचा, आणि ही सगळी परफेक्ट मापं असणारे चार्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तो सुद्धा आपण पुढे बघूया। आणि साध्या ब्लाऊजची आकृती कशी असते, ती वहीमध्ये कशी लिहून ठेवायची ते पण आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग। हा आपला 11वा व्हिडिओ आहे। तर आपण काय करायचं, हात शिलाई करताना ही जी आपण कच्ची शिलाई मारलेली आहे ती काढून टाकायची असते आणि नंतरच आपण याच्यावरती हात शिलाई करायची। हात शिलाई केल्यानंतर सुद्धा हे काढू शकताय, बट मी हात शिलाई करायच्या अगोदर हे काढत असते, कारण की आपण याच्यावर टीप मारलेली आहे, त्यामुळे तो कपडा व्यवस्थित फोल्ड झालेला असतो ऑलरेडी, त्यामुळे ती टीप आपण उसवली तरी चालते, काही हरकत नाही। तर हे बघा, हात शिलाई करताना इथं 2 पदरी आपल्याला दोरा ओवून घ्यायचा आहे सुईमध्ये। हात शिलाईची वेगळी सुई असते, तर ती सुई घ्यायची आणि हे बघा अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा वरून खालच्या साईडला असं हे सुई काढून घ्यायची आहे, कारण वरची जी पट्टी असते ती जाड असते, त्यामुळे वरच्या साईडनेच सुई आतमध्ये घालायची आणि नंतर तिरकं आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे। खालचा कपडा अगदी नाच्या बरोबर ह्याच्यामध्ये गुंतला पाहिजे, हे लक्षात ठेवा। एकदम मोठे धागे खालच्या साईडने येता कामा नये, ह्याची तुम्ही काळजी करा। हात शिलाई करायची थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल, कारण लगेचच तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने हात शिलाई करू शकणार नाही। त्यासाठी असं हे तुम्ही शिलाई करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हातावरती टाके मारण्याचा प्रयत्न करा। जे जुनं कापड असतं त्याच्यावरती असं हे तुम्ही फोल्ड करून हात शिलाई करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लगेच तुम्ही शिकू शकाल। आणि जी पट्टी आपण फोल्ड केलेली आहे ती व्यवस्थित लास्ट एंडपर्यंत त्याच लेवलने आपण याच्यावरती हात शिलाई करून घ्यायची आहे। जर मागे पुढे झालं तर याचा पूर्ण शेप बिघडू शकतो। ज्यावेळेस आपण हात शिलाई करतो त्यावेळेस ते दिसायला एकदम मस्त दिसतं फ्रेंड्स, मस्त फिनिशिंग येते। त्यासाठी हात शिलाई केलेले ब्लाऊज जर तुम्ही बघितले तर तुम्हाला कळेल की त्याची फिनिशिंग एकदम मस्त दिसते, दिसायला पण छान दिसतात ते ब्लाऊज। आणि काही ताई अशा असतात की त्यांना हात शिलाईच केलेलं आवडतं, त्यामुळे हात शिलाई करता येणं हे सुद्धा एक मोठं स्किल आहे, म्हणजे ते शिकायला पाहिजे व्यवस्थित। हे बघा असं हे आपण टाके मारून घ्यायचे आहेत, खालच्या साईडने वरच्या साईडला सुई आणायची आणि तिरकस पद्धतीने आपल्याला हे शिलाई करायचं आहे। सरळ रेषेत हात शिलाई कधीच घालत नसतात, असं हे तिरकं शिलाई करायचं आहे, म्हणजे प्रॉपर ते व्यवस्थित बसतं। जवळून तुम्हाला दाखवते, हे बघा एकदम जे टाके मी मारलेले आहेत ते एकदम प्लेन आलेले आहेत, एका लेवलमध्ये आलेले आहेत। आणि खालच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम नाच्या बरोबर हा पॉईंट दिसतोय आपला, असंच पॉईंट दिसायला पाहिजे, जास्त जाड नको आहे हात शिलाई। आणि अशीच हात शिलाई आपण कमरेच्या पट्टीला आणि पुढची जी पट्टी असते तर त्या पट्टीला सुद्धा आपण हात शिलाई करायची आहे, बाहीला सुद्धा हात शिलाई करायची आहे। जर तुम्हाला हात शिलाई केलेली आवडत नसेल तर दुसरा ऑप्शन मी सांगितलेला आहे, कटिंग करताना तुम्ही याच्यावरती टिपसुद्धा मारू शकताय। हात शिलाई करणं तुम्हाला झंझट वाटत असेल तर टिपसुद्धा मारू शकताय, पण हात शिलाई केल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग येते, हे सुद्धा लक्षात ठेवा। तर तुम्ही करिअरच्या दृष्टीने जर ब्लाऊज शिलाई करायचं शिकत असाल तर ह्या सगळ्या टेक्निक शिकायला पाहिजेत। स्वतःसाठी असेल तर काही हरकत नाही, बट तुम्ही कस्टमरसाठी करून देत असाल तर हात शिलाई प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित करता यायलाच पाहिजे। तर कमरेची पट्टी मी पूर्ण अशीच हात शिलाई करून घेते। तर आत्ता आपण बघू की गळ्यावरती कशी हात शिलाई करायची आहे। तर इथं पाहू शकताय गळ्याला मी छोटीशी पट्टी तयार केली आहे, म्हणजे 1 इंचाचीच मी पट्टी घेतलेली, त्यामुळे छोटासा कपडा फक्त आतमध्ये राहिलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही 1.5 इंचाची 2 इंचाची पट्टी घ्याल तेव्हा मोठी पट्टी राहते,
पण आपल्याला एवढ्या मोठ्या पट्टीची गरज नाही, 1.5 इंचाची तुम्ही घेऊ शकताय. तर हे बघा, जेवढी छोटी पट्टी असेल तेवढी व्यवस्थितपणे आपण हे हात शिलाई करू शकतो आणि दिसायला पण ते छान दिसतं. त्यासाठी 1 इंचाची पट्टी इनफ होईल फ्रेंड्स. तर इथं पाहू शकताय तुम्ही, अशी ही पट्टी फोल्ड करायची, बोटावरती असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे, टाईट पकडायचं आणि असं हे हातशिलाई करायची आहे. म्हणजे गळ्याची हातशिलाई वेगळ्या पद्धतीची असते, म्हणजे टाके मारण्याची पद्धत तीच आहे, फक्त टाईट कसं करायचं ते तुम्ही बघा. व्यवस्थित टाके मारून घ्यायचे आणि थोडेसे टाईट करून घ्यायचे. एकदम लूज पण ठेवायचं नाही, एकदम टाईटसुद्धा करायचं नाही, मध्यम असायला पाहिजेत. आपण म्हणतो ना, हसत खेळत राहायला पाहिजे, तसं हसत खेळत हे टाके राहायला पाहिजेत असं ठेवायचं. आणि बोटावरती घेऊनच आपण हातशिलाई करायची आहे, म्हणजे एकदम मस्त हातशिलाई बनते. याचे टाके जास्त लांबसुद्धा नको आहेत आणि जास्त जवळसुद्धा नको आहेत, हे सुद्धा टाके मध्यम प्रकारचेच असायला पाहिजेत. तर असंच आपण पूर्ण गळा हातशिलाई करून घेणार आहोत, म्हणजे पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा मी असाच हातशिलाई करून घेणार आहे. जर तुम्ही याच्यावरती लेस वगैरे लावत असाल तर हातशिलाई करायची काहीच गरज नाही. ही पट्टी फक्त अशी फोल्ड करायची आणि ज्या प्रकारची, ज्या कलरची तुम्हाला लेस पाहिजे ती फक्त वरच्या साईडने अटॅच करायची आहे फ्रेंड्स. तर इथे पाहू शकता, एकदम मस्त आपली हातशिलाई झालेली आहे. हा पुढचा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे. तर अशीच हातशिलाई घालण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस भरपूर करा. आत्तापर्यंत जे जे काही मी शिकवते त्याची प्रॅक्टिस भरपूर करा, म्हणजे पुढे जाऊन तुम्ही ब्लाऊज एकदम व्यवस्थितपणे शिलाई करू शकाल आणि त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हाल. जेवढी प्रॅक्टिस जास्त होईल तेवढा अनुभवसुद्धा जास्त मिळेल. म्हणजे आपल्या काय काय चुका होतील किंवा होतात त्यासुद्धा तुम्हाला समजतील. जर तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही आणि मला येते म्हणून जर बसला तर होणाऱ्या चुका तुम्हाला समजणार नाहीत आणि बऱ्याच वेळा ब्लाऊज शिलाई करताना प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकेल. त्यासाठी वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज शिवायला शिका. आता मी तुम्हाला साधा ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग सगळं काही शिकवलेलं आहे. हा आपला लास्टचा भाग आहे. तर इथं मी 36 साईजचा ब्लाऊज कटिंग करायला, शिलाई करायला तुम्हाला शिकवलं आहे. वेगवेगळ्या म्हणजे 28 छाती असणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही शिवू शकताय, 44 छाती असणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा शिवू शकता. असे वेगवेगळे मापे घेऊन तुम्ही साधा ब्लाऊज पीस घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज शिलाई करायला शिका, कटिंग करायला शिका आणि परफेक्ट व्हा. जो प्रकार मी शिकवते तो प्रकार तुम्ही एकाच प्रकारचे 3-4 तरी ब्लाऊज शिलाई करा, म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस होईल. आणि जे काही मी तुम्हाला वहीमध्ये लिहायला सांगितलं आहे ते सगळ्या नोट्स वहीमध्ये लिहून ठेवा. पॅटर्न कसे वहीमध्ये त्याच्या आकृत्या काढायच्या ते सुद्धा मी पुढे शेअर करणार आहे, तर तीसुद्धा आकृती वहीमध्ये काढून ठेवा. तर इथं बघू शकता, एकदम मस्त आपण हातशिलाई घालून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने पूर्ण गळ्यावरती मी हातशिलाई केलेली आहे. फ्रेंड्स, आत्तापर्यंत मी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, त्यामुळे सगळं काही तुम्हाला या साध्या ब्लाऊजमधली पूर्ण ABCD समजली असेल. आता हा शेवटचा भाग आहे म्हटल्यानंतर हे सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ब्लाऊज शिकताना काहीही प्रॉब्लेम आले तर तुम्ही नक्की कमेंट्स करा, प्रत्येक कमेंटचं उत्तर मी नक्की देईन. आता सगळीकडे मी हातशिलाई करून घेतलेली आहे, म्हणजे बाहीला घेतली आहे, खालच्या साईडला कमरेची पट्टी पण घेतलेली आहे आणि सगळं काही आपलं तयार झालं आहे. तर आत्ता फक्त आपल्याला ना फिटिंग करायची आहे. तर फिटिंग करताना हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. हुकपट्टीच्या वरती लूप्सपट्टी यायला पाहिजे हे लक्षात ठेवा. असंच ठेवून आपण ह्याच्यावरती फिटिंगचं माप टाकणार आहोत. तर इथं पाहू शकताय आपले फिटिंग 8 आहे, म्हणजे जो खालचा भाग आहे कमरेचा तो 8 आहे. तर 8 वरती टिक करायची, दुसऱ्या साईडला सुद्धा 8 वरतीच टिक करायची आहे. पण इथं मी ना 7.5 वरती टिक मार्क करते, कारण की करेक्ट 8 कमरेचं अंतर नाही, त्यामुळे 7.5 वरती मी तर टिक मार्क करते. जो ब्लाऊज मी मापाला घेतलेला होता तो पूर्वीचा होता आणि आता थोडासा फिटिंग लागतो आहे, त्यामुळे मी इथं 7.5 घेतलेला आहे. हे बघा, आणि छाती 9 आहे, तर म्हणजे 36 छाती आहे, त्याचा चौथा 9 येतो, तर 9 वरती मी इथं टिक मार्क करते. अशीच फिटिंग करून घ्यायची आहे. तुम्ही कुणासाठी ब्लाऊज शिलाई करताय त्या व्यक्तीची सगळी मापे तुम्ही पूर्वी घेतलेली असतात, त्याच मापावरून ही फिटिंग करायची असते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरची मापं घेता जुन्या ब्लाऊजवरती, त्यावेळेस फिटिंगचं जे माप असतं ते सुद्धा तुम्ही साईडला एका पेजवर लिहून ठेवा. जर 36 छाती तुम्ही केली असेल, 35 छाती असेल आणि 36 तुम्ही घेतली असेल, तर साईडला लिहून ठेवा 9.25 किंवा 8.5 छाती असं म्हणून, फिटिंगसाठीची म्हणून, म्हणजे लक्षात येईल. तर इथं 5 इंचावरती मी बाहीचं जे माप आहे ते टिक मार्क करते, म्हणजे दंडघेर.
आणि व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची आहे. अशी जर परफेक्ट फिटिंगची मापे टाकली तर अजिबात ब्लाऊज चुकणार नाही. आणि पहिल्यांदा तुम्ही त्या कस्टमरला ब्लाऊज घालायला सांगा. जर काही इकडे तिकडे होत असेल तर अजून एक लाईन म्हणजे अजून एक शिलाई मारून तुम्ही ती फिटिंग करून देऊ शकता व्यवस्थित. कारण ब्लाऊज काही आत्ता शिवलेला नसतो प्रत्येकाचा, पूर्वीचे ब्लाऊज असतात आणि जाडी कमी जास्त होत राहते. त्यामुळे आपणही इथं थोडंसं कमी जास्त अंतर करायचं असतं. तर असे हे लाईन ओढून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण इथं टिपा मारून घेतो तेव्हा 3 साईडने छोट्या छोट्या टिपा मारून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती. म्हणजे जर त्यांना ब्लाऊज लूज करायचा असेल तर इझिली त्या करू शकतील त्यासाठी. आणि जे आपलं फिटिंगचं माप आहे त्याच्या आतनं पण एक छोटीशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे थोडंसं अंतर घेऊन मारून घ्यायचं आहे. जर त्यांना थोडंसं टाईट लागत असेल तर व्यवस्थित ब्लाऊज बसेल. आणि जर त्यांना नको असेल, फिटिंग जास्त वाटत असेल तर ती शिलाई काढल्यानंतर तो ब्लाऊज त्यांना व्यवस्थित बसेल असंही आपण करून ठेवायचं आहे फ्रेंड्स. तर हे एकदम डीपमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एवढ्या डीपमध्ये तुम्हाला कुठल्याच चॅनलवरती माहिती भेटणार नाही. तर असा हा आपला साधा ब्लाऊज पूर्णपणे कटिंग करून आणि फिटिंग करून पण आता होतो आहे. तर ह्याची सगळी माहिती मी प्रॉपर सांगितलेली आहे. पहिल्यापासूनचे व्हिडिओ नक्की पहा. ब्लाऊज कसा कट करायचा, मापे कशी घ्यायची, तिथपासून आपली सुरुवात झालेली आहे. पेपर कटिंग वगैरे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे फ्रेंड्स. तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याची जी आकृती आहे ती बघणार आहोत आणि त्याच्यानंतर चार्ट आपण बघणार आहोत. म्हणजे की किती छाती असल्यानंतर किती इंचाचा टक्स घ्यावा, किती शोल्डर पाहिजे, किती मुंडा पाहिजे, ते प्रॉपर मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे की तुम्ही नवीन असाल तर तुमच्या लक्षात येणार नाहीत. तर आता आपण हे व्यवस्थित फिटिंग करून घेऊया. तर फिटिंग करताना बघा, जो मुंड्याचा भाग आहे, दोन्ही जे पार्ट आहेत ते व्यवस्थित जुळले गेले पाहिजेत. आपला जो मुंडा आहे तो मागं पुढे होता कामा नये शिलाई करताना. आणि कमरेची जी पट्टी आपली आहे खालची आणि पुढच्या साईडची, तेही व्यवस्थित जुळवून घ्यायची. तर इथं पाहू शकता तुम्ही, आपण हे शिलाई करताना अजिबात कपडा ओढायचा नाही. अलगदपणे आपण हे शिलाई करून घ्यायचं आहे. खाली इंटरलॉक करून मी घेतलेलं आहे. आणि इथं पाहू शकता तुम्ही, असे अलगदपणे मी ही घेतलं आहे. तुमच्या पण लक्षात आलं असेल की मी हे कसं शिलाई करते, त्याच पद्धतीने तुम्ही फिटिंग करण्याची मेथड शिकून घ्या. तर हे बघा, असं हे फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि जो मुंड्याचा शेप आहे तो प्रॉपर जुळला गेला पाहिजे. दोन्ही पॉईंट एकत्रित आलेच पाहिजेत. आणि जर व्यवस्थित तुम्ही कटिंग केली असेल, व्यवस्थित शिलाई केली असेल तर दोन्ही पॉईंट जुळले जातात फ्रेंड्स. अजिबात खालीवर होत नाही. ज्यावेळेस ते खालीवर होतं त्यावेळेस समजून जावा की कुठेतरी तुम्ही चूक केलेली आहे, त्यामुळे ते चुकलेलं आहे. तर आता तुम्ही इथं पाहू शकताय की बाहीसुद्धा व्यवस्थित आपण जोडली गेलेली आहे. खालचा शेपसुद्धा व्यवस्थित आला आहे. आणि जो मुंडा आहे त्या ठिकाणचा शेपसुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे. म्हणजे मुंड्याच्या करेक्ट नीटात दुसरा मुंड्याचा म्हणजे बाहीचा भाग आलेला आहे. तर आता दुसऱ्या साईडचं सुद्धा फिटिंग आपण तसंच करायचं आहे. दोन्ही पार्ट जुळवून घ्यायचे आणि टिप मारून घ्यायची आहे. तर फिटिंग करण्याची टेक्निक तुम्हाला समजली असेल. हुकपट्टीच्या वरती लूपपट्टी ठेवायची आणि मगच फिटिंगची मापे टाकून घ्यायची आहेत. तसं केलं तरच ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग होतो. नाहीतर काय होतं की एक भाग मोठा एक भाग छोटा होतो. लूपपट्टी आपण एक्स्ट्राची जोडलेली असते, त्यामुळे ती ह्याच्यामध्ये घ्यायची नाही आपल्या मापामध्ये. इथे तुम्ही पाहू शकता की प्रॉपर आपलं फिटिंग झालेलं आहे. ब्लाऊज बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला समजलं असेल की किती व्यवस्थितपणे सुरेखपणे आपण ह्याची फिटिंग करून घेतलेली आहे. आणि ब्लाऊज बघता क्षणी एकदम मस्त बसणार असं वाटतंय. म्हणजे बघितल्या क्षणी आपल्याला कळतं की हा ब्लाऊज परफेक्ट शिलाई करून रेडी झालेला आहे. तर आता मी उलटा करून दाखवते आणि आतलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून टाकायचं आहे. तर पाठीमागची साईडसुद्धा बघा फ्रेंड्स, अगदी मस्तपैकी आपण शिलाई करून घेतलेली आहे. गळासुद्धा एकदम सुरेख असा आपला तयार झालेला आहे. तर आता आपण ब्लाऊज उलटा केला आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड असतं इकडे तिकडे झालेलं ते मी कट करते. बाहीसाठी एवढ्या जास्त कपड्याची गरज नाही. बाही व्यवस्थित फिटिंग केल्यानंतर फक्त 1 इंच कापड आपण बाहीमध्ये ठेवलं, अर्धा इंच किंवा 1 इंच तरी चालेल. आणि खालच्या साईडला तुम्ही एक्स्ट्राचं कापड ठेवा. बाहीचं फक्त मी कट करते आणि खालच्या साईडचं जेवढं मी एक्स्ट्राचं घेतलं होतं तसंच आहे. फक्त छोटीशी किनारे इकडे तिकडे झालेले मी कट करून घेते. तुम्ही इथं पाहिलं असेलच. तर असा हा प्रॉपर आपला
ब्लाऊज तयार झाला आहे. तर आता इथे इंटरलॉक आपण मशीनवरती कसं करायचं तेच मी तुम्हाला दाखवते, कारण हातावरती कसं करायचं ते आपण बघितले. आता मशीनचं फूट आहे ते बदलायचं आणि माझ्याकडे अशी ही एम्ब्रॉयडरीची मिशन आहे, त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट आहेत. तर याच्यामध्ये एकदम मस्तपैकी इंटरलॉक करू शकतो, त्याला आपण पिको पण म्हणतो. तर आता मी याचं फूट म्हणजे नॉर्मल जे होतं ते चेंज केलं आहे आणि जे इंटरलॉकसाठी स्पेशली असतं ते लावून घेतलेलं आहे. आणि याच्यावरती इंटरलॉक करणं एकदम सोपं आहे फ्रेंड्स, लगेचच मस्त फिनिशिंग येते. याच्यासाठी तुम्हाला जास्त प्रॅक्टिसची सुद्धा गरज नाही. हे बघा, ह्या फूटचा शेपच तसा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये कपडा गुंडाळला जातो, गोल होतो आणि व्यवस्थित आपण ते शिलाई करू शकतो. जर तुमच्याकडे साधी मशीन असेल तर त्याच्यावरती सुद्धा कसं करायचं ते मी तुम्हाला काही दिवसांनी नक्कीच तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येईल, ते सुद्धा दाखवेन की साध्या मशीनवरती तुम्ही कसं इंटरलॉक करू शकाल. ते हातावरती कसं करायचं ते मी दाखवलेलं आहे. तर आता आपण ह्या ॲडव्हान्स मिशनमध्ये कसं करायचं ते बघतोय. जस्ट आपण हे कापड असं पकडायचं आहे, वरच्या साईडने त्याचं टोक धरायचं कपड्याचं आणि हे शिलाई करून घ्यायचं आहे. कमीतल्या कमी वेळामध्ये मस्त फिनिशिंग येते आणि मस्तपैकी इंटरलॉक तयार होतं आहे. तर मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला सविस्तर दिसेल की कसं करायचं आहे ते. हे बघा, असं हे पूर्ण ब्लाऊजवरती मी इंटरलॉक करून घेणार आहे. थोडं झाल्यानंतर तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते. आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, शेवटचा व्हिडिओ आहे त्यामुळे थोडासा मोठा झालेला आहे फ्रेंड्स. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा. पुढे भरपूर काही आपल्याला शिकायचं आहे आणि मी भरपूर काही तुम्हाला शिकवणार आहे. ते पण स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे हळूवारपणे शिकवणार आहे. गडबड वगैरे काहीही नाही. आपल्या चॅनलवरती रोज व्हिडिओ येतील, पण एकदम डीपमध्ये इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत. ती आपण सिरीज सुरू केलेली आहे क्लासची, ती सिरीज संपेपर्यंत असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. खरंच सांगायचं तर फ्रेंड्स, शिलाई हे फील्ड एकदम मस्त आहे, पण आपण त्याच्यामध्ये उतरायलाच घाबरतो. मला येईल का नाही, जमेल की नाही, मी हे करू शकत नाही, हेच आपल्या मनामध्ये असतं. एकदा का तुम्ही शिलाई क्लासेस करायचं ठरवलं आणि सुरू केलं की एकदम सोपं आहे पुढचं काम, तुमच्या एकदम लक्षात येऊ शकते. इंटरेस्ट असेल तर तुम्ही काहीही शिकू शकता, अवघडातली अवघड गोष्टसुद्धा. तर इथं पाहू शकता किती मस्त इंटरलॉक झालेलं आहे, अगदी फिनिशिंग आलं आहे आणि सुपर दिसतो याचा लुक. तर असं सगळं इंटरलॉक मी माझ्या ब्लाऊजवरती करून घेत असते, कारण ही मिशन तशी आहे त्यामुळे व्यवस्थित ते करता पण येते आणि करता येणं सुद्धा एक टेक्निक आहे फ्रेंड्स. हे सुद्धा शिकावं लागतं, नाहीतर एवढं फिनिशिंगमध्ये इंटरलॉक करता येत नाही. पहिल्यांदा असं जमणार नाही. काही दिवसांनी प्रॅक्टिसनंतर तुम्हालाही असं सेम इंटरलॉक करायला जमेल. आता फ्रेंड्स, ब्लाऊजची पूर्ण शिलाई झाली. छोट्यातली छोटी गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर केली. सगळं काही टिप्स अँड ट्रिक्स, ह्या ब्लाऊजविषयीचे सगळे प्रॉब्लेम, सगळे जे काही तुमच्या मनात क्वेश्चन असते सगळे काही सॉल्व झालेले आहेत. आणि आत्ता आपण पूर्ण हा ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे. तर आपला हे म्हणजे साधा ब्लाऊजचे फक्त 10 व्हिडिओज असतील मला वाटतं, स्टेप बाय स्टेप कटिंगपासून स्टिचिंगपर्यंतचे, म्हणजे पॅटर्न काढणे वगैरे. तर आता जो ब्लाऊज आपण शिलाई केला आहे त्याची मापे आपण घेतली होती तशीच करेक्ट भरलेत का नाही ते आपण बघूया. तर आपल्या ब्लाऊजची प्रॉपर उंची 13 होती. तर हे बघा, शोल्डरचा जो शिलाईचा भाग आहे तो सोडून मी टेप पकडलेला आहे. तर करेक्ट 13 इंच उंची आहे आणि शिलाई संपते तिथूनच आपण टेप पकडायचा असतो. टच बटनसुद्धा आपलं रेडी झालेलं आहे. उंची तर आपली करेक्ट आहे. आणि आता आपण पुढचं म्हणजे छाती फिटिंगची किती होती ती बघा. तर इथं पाहू शकताय, छाती 36 होती, त्याचा 94 आपण घेतलेला होता. फिटिंगसाठी आपल्याला 9 इंचच पाहिजे होती. तर इकडच्या साईडला लूपपट्टी सोडून मी बघितलं तर 9च भरली आहे आणि दुसऱ्या साईडला हुकपट्टी सहित आपण माप घ्यायचं आहे. तर 9च भरलेली आहे. तर इथं पाहू शकताय, लूपपट्टी सोडून मी टेप पकडलेला आहे, तुम्हाला दिसतोय सुद्धा. आणि ते तर आपलं माप करेक्ट झालेलं आहे. आणि जी पट्टी होती शोल्डर पट्टी आपली 2 इंचाची होती, तर करेक्ट 2 इंच भरलेली आहे. आणि आत्ता आपण गळा बघूया किती आहे. तर पुढचा गळा आपला 6 इंचाचा होता, तर तो सुद्धा 6 इंच करेक्ट भरलेला आहे. तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिलाई करतो त्यावेळेस ती मापं जर परफेक्ट असतील तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट आलेला आहे हे समजून जावा. अजिबात मिस्टेक झालेली नाही तुमची, हे याच्यावरून कळतं. हेच साईन आहे की तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज शिलाई केलेला आहे. आणि फिटिंगचा राहिला विषय, थोडीशी फिटिंग इकडं तिकडं असेल तर तुम्ही ती फिटिंग करून देऊ शकताय. तर आपला इथं कंबर 8 होती, पण फिटिंगमध्ये 7.5च होती, पण मी इथं 8 पकडलेली होती. तर 7.5 करेक्ट दोन्ही साईडची 7.5 आलेलं आहे.
तर हे सुद्धा परफेक्टच झालेलं आहे फ्रेंड्स. आता पाठीमागचा जो गळा आहे तो सुद्धा आपण मोजून बघू, पाठीमागचा गळा करेक्ट आला आहे की नाही. म्हणजे त्याची जी उंची आहे ती, तर पाठीमागची गळ्याची उंची आपली 9 होती. तर इथं पाहू शकता शोल्डरची पट्टी म्हणजे शिलाई केल्यानंतर वरचा भाग सोडायचा आणि खालच्या भागपासून बघितलं तर करेक्ट 9 आपला पाठीमागचा गळा भरलेला आहे. म्हणजे आपण जी मापं घेतलेली होती ती परफेक्ट इथं आलेली आहेत. आपला ब्लाऊज परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल शिलाई करण्याची, स्टिचिंग करण्याची, कटिंग करण्याची किंवा समजून सांगण्याची, तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा फ्रेंड्स. खूप शिलाई करायला शिकावेत आणि त्यापासून त्यांना काहीतरी रोजगार निर्माण व्हावा हीच इच्छा आहे. म्हणून एवढे डीपमध्ये व्हिडिओ काढण्याचं मी प्लॅन केलेलं आहे.